कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। स्वतःच्या आई बाबांना फसवलं, स्वतःच्या बायकोला फसवलं, तेवढ्यावर मन नाही भरलं तर माझ्या नवऱ्याचा गैरफायदा घ्यायला आला, माझ्याशी परत विकृतपणे वागला। हे असं वागवायचं तू असं? ज्या बाईला कधी सन्मानाने वागवलं नाही तिच्याकडून उठणं लावून घ्यायचं तुला? तुझा मार, तुझे चटके काय नाही सहन केलं मी। ना तू कधी चांगला मुलगा झालास ना चांगला नवरा। जवळच्या माणसांना फक्त छळलंयस तू, फक्त छळलंयस। चौथा मुलगा म्हणे, अरे माणूस म्हणून घ्यायची लायकी नाहीये तुझी। कोणालाही आयुष्यात नकोयस तू। तुझ्या या विकृतपणामुळे तू एकटा पडलास आणि कायम एकटाच राहणार आहेस। बाद झाला, एकदा शेवटचा घरी ये, हे सगळं बोल आणि निघून जा कायमचा। आणि जर का तू नाही आलास तर मी स्वतः पोलिसांकडे जाईन, मी तुझा व्हिडिओ दाखवेन, कळलं? काय माहित, पोलीस याला आधीपासूनच शोधत नसतील, हे कशावरून? अगं आपल्यामुळे त्यांना मदतच होईल। आणि मी हे करू शकते याचा अंदाज तुला आता आलाच असेल। हो वसू, तुझ्यात काय ताकद आहे ते त्याला आता समजलंय, त्याच्या चेहऱ्यावरूनच दिसतंय ते। मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही जे काही बोलले त्याप्रमाणे हा जर नाही वागला ना त्याचे आम्ही हात पाय तोडून टाकू। झालं झालं का? बास आता, चल, मला तर खरंच खूप बोर व्हायला लागलंय। आणि काय निघून आणलंय, चल झालं की जा, मला खूप काम आहे। तुम्हा लोकांना कल्पना नाहीये की तुम्ही नागाच्या शक्तीवर पाय दिलाय। एक दिवस तुम्हाला या सगळ्या चुकांची आठवण करून देणार आहे मी। आणि त्या दिवशी खूप पस्तावणार आहात तुम्ही। अरे तुझ्यासारख्या घाणेरड्या विकृत माणसाला जन्म दिला, याच्यापेक्षा मोठी चूक कुठली असू शकेल माझी? लहानपणी वेळच्या वेळी तुला थोपडवलं असतं ना तर आज ही वेळच आली नसती। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।